आज नाश्त्याला काय बनवू विचार करत होते, तर माझ्याकडे आता एवढेच पोहे होते शिल्लक. हे 1 वाटी पण पोहे नाही आहे, तर मी आता ते भिजत घालते आहे. तर हे पोहे भिजवून घेतलेले आहेत मी, 10 मिनिटं भिजलेले आहेत चांगले. अर्धा कांदा मी घेतला, तो बारीक चॉप करून घेतला आहे. टोमॅटो छोटा होता तो 1 घेतलेला आहे. मिरच्या 3-4 शिल्लक होत्या घरी, त्या घेतलेल्या आहेत. 1 गाजर शिल्लक होतं ते कोथिंबीर घेतल्या. हे सर्व मी या पोह्याच्या थालीपीठसाठी घेतलेलं आहे. आता मी हे पोहे भिजवले आहेत, त्याच्यामध्ये हे गाजर आणि टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ते मी. त्याच्यानंतर कांदा घालून घेणार आहे, बारीक केलेलं चॉपरचा मीठ घालणार आहे. त्याच्यानंतर मी 1 चमचाभर हळद त्याच्यामध्ये घालणार आहे. 1 लाल तिखट अर्धा चमचा घालणार आहे, कारण मिरच्या कमी होत्या माझ्याकडे म्हणून. 1 जिरा पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा घालणार आहे. ही कस्तुरी मेथी थोडीशी घालणार आहे. ओवा थोडासा घेतलाय चिमटभर, तो घालते चुरडून. त्याच्यानंतर बेसन पीठ 1 अर्धी वाटी होईल एवढं घातलंय. रवा भाजलेला अर्धी वाटी, तांदूळ पीठ अर्धी वाटी, मोठी वाटी अर्धी वाटी घेतली. हे सर्व मी मिक्स करणार आहे. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून. हे सर्व मी एका परातीत ट्रान्सफर करते. आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायला लागले. आता 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवते मुरण्यास. पॅन तापलेला आहे, पॅन एक मी गॅसवर ठेवला आहे, त्याच्यात तेल घालते मी. तेल पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त तेल घालायचं नाही, त्यामुळे मी हे तेल काढणार आहे. सर्व तेल मी काढून घेतलेलं आहे. तर मी आता छोटासा गोळा करते. हे पहा, आपल्याला हेल्दी नाश्ता करायचा आहे. गाजर, कांदा, टोमॅटो घालून आपण कोथिंबीर घालून हा नाश्ता करणार आहे. पोहे घातलेले आहेत आपण यात, रवा घातलेला आहे, बेसन थोडं घातलेलं आहे. असे थापून घ्यायचे थोडं थोडं. हे जेवढं पसरवता येईल तेवढं पसरवायचं आहे. एक 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. मी आता हे झाकण उघडते. हे भाजलं का पाहू. हे भाजलेलं आहे. तर थोड्या थोड्या तेलात मी भाजून घेणार आहे, जास्त तेल घालणार नाही आहे. तुम्ही जास्त तेलात घालू शकता किंवा तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही भाजू शकता. परत 2 मिनिटं मी हे झाकून ठेवणार आहे. मी आता झाकण काढते. भाजलं का पाहू आपण. थालीपीठ छोटे आहे. हे भाजलेलं आहे सगळीकडून. तर आता मी हे सर्व करण्यासाठी घेत आहे. असे सर्व थालीपीठ याचे मी पिठाचे करून घेणार आहे. असे आपण 2-2 सुद्धा घालू शकतो, गॅसचा वापर कमी होण्यासाठी. आता या थालीपीठांचा चटणीसाठी मी 1 टोमॅटो चिरलेला आहे, तो मिक्सरमध्ये घालते. कोथिंबीर घालते. तर त्यासाठी मी आता लाल तिखट घालते 1 चमचाभर, हळद थोडीशी घालते 1 अर्धा चमचा, जिरे थोडेसे घालते 1 अर्धा चमचा. तर हे मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सरमधली चटणी एका बाउलमध्ये काढून घेते. चटणीत मी थोडंसं मीठ घालते चिमटभर. आपले अनोखे थालीपीठ पोह्यांचे तयार झालेले आहे. तर ही चटणी पण खूप छान झालेली आहे. तर नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.